नमस्कार. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला 5 स्टॉक सांगणार आहे फॉर लाँग टर्म. याच्यातले काही स्टॉक मिड कॅप आहे आणि याच्यात फ्युचर ग्रोथ पोटेन्शियल खूप जास्त आहे. ठीक आहे. आणि हे याच्यात काही स्टॉक कन्सिडर कंपाऊंडर आहे. गेल्या काही वर्षात तुमच्या पैशाला चांगल्या प्रकारे कंपाऊंड केलेला आहे आणि कंपन्या फंडामेंटली स्ट्रॉंग आहे आणि पुढे पण तुमचं जे पैशाला चांगल्या प्रकारे कंपाऊंड करेल असं मला वाटत आहे. कारण की याच्यातल्या काही कंपन्या आपल्या सेक्टरमधल्या लिडिंग कंपन्या आहेत आणि त्याचे फंडामेंटल व्हेरी स्ट्रॉंग आहे. आणि कंपन्या याच्यातल्या काही 1-2 कंपन्या ऑलमोस्ट डेप्ट फ्री कंपन्या आहेत. थोडंच फार डेप्ट आहे. तर लाँग टर्मसाठी हे चान्स आहे. ठीक आहे. एक क्वांटिटी ॲड करत जा. तर कोणत्या आहे कंपन्या ते बघूया. पण त्याच्या आधी हा व्हिडिओ कोणताही स्टॉक सेल किंवा बाय करायची रेकमेंडेशन नाही. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन आणि नॉलेज पर्पजसाठी आहे. तर तुम्ही त्या दृष्टिकोनातून बघा. जे काय प्रॉफिट अँड लॉस होईल तुमच्या स्वतःच्या डिसिजनने होईल. तर कोणते आहे 5 शेअर ते बघून घेऊया. तर आपला जे पहिला जे स्टॉक आहे त्या व्हिडिओमधला ते आहे ज्युबिलंट फूडवर्क लिमिटेड. ठीक आहे. फूड सेक्टरमधले लिडिंग कंपनी आहे आणि म्हणजे शुक्रवारी 4 तारखेला हे स्टॉक 0.5% जंप मारली होती. ठीक आहे. आणि त्याच्यानुसार याचं जे प्राईस बनून होते ते 3,204 रुपये. ठीक आहे. ज्युबिलंट फूडवर्क तर तुम्हाला 3,000वर फ्रेश एंट्री घ्या तुम्ही. ठीक आहे. तुमच्या मतांवर. ठीक आहे. पण मला 3,000ला हा स्टॉक आवडेल कारण की बिझनेस याचं एक्सलंट आहे. ज्या सेगमेंटमध्ये काम करते ते सेगमेंट मस्त आहे. मॅनेजमेंट एकदम स्ट्रॉंग आहे आणि कंपनी एक्सलंट आहे आणि सोबत फंडामेंटली व्हेरी स्ट्रॉंग कंपनी आहे. ठीक आहे. तर याचं खालचे जे फायनान्शियल आहे म्हणजे याचं आपण ROE डेप का आहे का सगळं याच्यात बघणार आहोत. पण सर्वात आधी याची जे मार्केट कॅप आहे ते पण इथं बघून घेऊया. ठीक आहे. मार्केट कॅप तुम्ही इथं बघू शकता 42.23 हजार करोड म्हणजे मिड कॅपमध्ये जाते मार्केट कॅप. काही दिवसात लार्ज कॅप होईल. थोडंसं थांबा कारण की याचं इयर ऑन इयर बेसिसवर क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर प्रॉफिट इन्क्रीज होत नाही. आणि याचं जे PE रेशो आहे ते आहे 98.71%. ठीक आहे. थोडंसं ओव्हर व्हॅल्यूड आहे पण काही असे स्टॉक राहतात त्याचा PE रेशो जे आहे हमेशा ओव्हर राहतो. ठीक आहे. आणि डिव्हिडंड यील्ड कंपनी 0.19% कंपनी डिव्हिडंड यील्ड देते. ठीक आहे. म्हणजे पॅसिव्ह इन्कमसाठी डिव्हिडंड चांगला असते. न काय करता आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे जे आहे क्रेडिट होतात 0.19% याच्या प्राईजनुसार. ठीक आहे. तर याचा ROCE आणि ROE पण बघून घेऊया. ठीक आहे. ROE जे आहे ठीक आहे. पहिल्यांदा ROE या कंपनीचा जे ROE आहे ते मी इथं साईडला पेजवर लिहून घेतलेलं आहे सगळं. याचा ROE आहे 18%. ठीक आहे. म्हणजे चांगला आहे. 15%पेक्षा चांगला राहते म्हणजे कंपनीचा ROE चांगला आहे. आणि ROCE जे आहे या कंपनीचा ROCE आहे इथं 16.3%चा ROCE आहे. तर ROCE दोन्ही पण एक्सलंट आहे. आणि या कंपनीवर डेप्ट किती आहे म्हणजे डेप्ट आणि डेप्ट टू इक्विटी 40. ठीक आहे. हे डेप्ट आहे. डेप्ट बघूया. या कंपनीवर डेप्ट 1,720 करोड रुपये डेप्ट आहे. त्याच्यानुसार याचा डेप्ट टू इक्विटी होती D2E म्हणजे डेप्ट टू इक्विटी होती ते होते 1. ठीक आहे. म्हणजे डेप्ट टू इक्विटी थोडंसं हाय पण एक तुम्ही याला कन्सिडर करू शकता. हे प्रॉफिट म्हणजे डेप्ट टू इक्विटी कंपनी कमी करू शकते जसं जसं प्रॉफिट वाढेल तसं. ठीक आहे. आणि याची प्रमोटरची होल्डिंग आहे ते पण एकदम डिसेंट आहे. प्रमोटर होल्डिंग आहे 41.94% प्रमोटर का स्टेक आहे. आणि FIs आणि DIs पण कडबीक चांगला स्टेक आहे. म्हणजे FIs आणि DIs क्वालिफाईड इन्व्हेस्टर राहतात त्याच्याकडे स्टेक आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे. कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. ते सगळे रिसर्च करूनच इन्व्हेस्ट करत असतात. फ्युचरसाठी मला कंपनी ही चांगली वाटत आहे. आता दुसरी जी कंपनी आहे त्याला पण बघून घेऊया. तर दुसरी जी कंपनी आहे ते टाटा ग्रुपची आहे. त्याचं नाव आहे टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेड म्हणजे FMCG आणि कन्झ्युमर सेक्टरमधली कंपनी आहे. ही पण एकदम चांगली कंपनी आहे. थोडंसं त्याचं रिस्क जास्त भेटेल पण कंपनी तुम्हाला जे रिटर्न जे आहे ते चांगल्या पद्धतीने देईल असं मला वाटत आहे. तर शुक्रवारी जे हा स्टॉक आहे 0.76%ने डाऊन गेलेला होता. ठीक आहे. म्हणजे फ्लॅट मुवमेंट स्टॉकने दिली आणि त्याच्यानुसार याचा प्राईस जे आहे ते बनते 732 रुपये. तर तुम्ही क्लिअरली बघू शकता. स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. मॅनेजमेंट पण एक्सलंट आहे. ज्या सेगमेंटमध्ये काम करते तिथं पण एकदम चांगल्या प्रकारे बिझनेसचं मॉडेल आहे. ठीक आहे. टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट. ठीक आहे. तर तुम्ही तर बघू शकता कंपनी थोडीशीच रिस्की आहे मला असं वाटते. ठीक आहे. कारण की ROCE खूप लो आहे तुम्हाला मी पुढे सांगतोच.
आणि तुम्हाला जर सेफमध्ये जायचं असेल तर तुम्ही HUL संघ कंटिन्यू करू शकता याच सेक्टरमधल्या लिडिंगचं, ठीक आहे. पण HUL जे स्लो मूव्हिंग स्टॉक आहे, म्हणजे तुम्हाला सेफ्टी तर देते पण पळताना काही जास्त पळत नाही, हळूहळू पडते, म्हणजे अपसाईडला जाते. आणि हे जर एकदा बरे लागला तर डबलला पकडाय खूप अवघड आहे, ठीक आहे. तर चला याची मार्केट कॅप बघूया आणि याचा PE रेशो सध्या काय आहे ते पण चेक करूया, ठीक आहे. मार्केट कॅप तुम्ही इथं क्लिअरली बघू शकता, ठीक आहे. ते आहे 67.73 हजार करोड, म्हणजे लार्ज कॅपमध्ये येऊन जाते. आणि त्याच्यानंतर याचा PE रेशो आहे ते आहे 93.01%, म्हणजे ओव्हरव्हॅल्यूड कॅटेगरीत आहे. PE खाली आल्यावर तुम्ही लॉंग टर्मसाठी कन्सिडर करू शकता. आणि डिव्हिडंड यील्ड आहे 0.55%. डिव्हिडंड यील्ड पण चांगल्या कंपनी देते, पॅसिव्ह इन्कमसाठी बेस्ट असते, ठीक आहे. आता या कंपनीचा ROE आणि ROC काय आहे ते पण चेक करून घेऊया. सर्वात प्रथम आपण याचा ROE बघूया. याचा जे ROE आहे या कंपनीचा ते आहे 6.13%, ठीक आहे, 6.13%. आणि ROCE बघूया, वरचा ROE होता आणि हे ROCE पण बघून घेऊया. ते आहे 8.85%, म्हणजे याचा ROE आणि ROCE खूप लो आहे. तर इथंच मला थोडासा डाऊट वाटते. डाऊट म्हणजे थोडंसं कमी याच्यात मोमेंटम आहे, रिस्क थोडंसं जास्त आहे, ठीक आहे. ROE आणि ROCE कमी आहे पण कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. आता या कंपनीवर कर्ज म्हणजे डेप्ट किती आहे ते पण बघून घेऊया. कंपनीवर डेप्ट आहे, डेप्ट म्हणजे कर्ज कंपनीवर आहे ते आहे 1168 करोड, ठीक आहे. आणि त्याच्यानुसार याचा डेट टू इक्विटी बनवून येते. याचा डेट टू इक्विटी आहे 0.08%, म्हणजे काहीच नाही. ऑलमोस्ट डेट फ्री कंपनी आपण म्हणायला जमणार नाही. थोडंसं डेप्ट आहे, जास्त काय डेप्ट नाही. आणि याच्या प्रमोटरवर किती स्टेक आहे, म्हणजे प्रमोटर होल्डिंग किती आहे ते पण इथं बघून घेऊया. प्रमोटरकडे याची जी होल्डिंग आहे म्हणजे कंपनीच्या प्रमोटरकडं ते आहे 34.72% प्रमोटरकडे होल्डिंग आहे. चांगली होल्डिंग म्हणल्या जाते प्रमोटरची. आणि FISकडे पण चांगली दाबून याची होल्डिंग आहे आणि DISकडे पण चांगली होल्डिंग आहे. आणि हे जे क्वालिफाईड इन्व्हेस्टर असतात FIS आणि DISवाले, ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षात घ्या. तर हे होती आपली दुसरी कंपनी. आता तिसरी जी कंपनी आहे त्याच्याकडे आपण वळूया. तर तिसरी जी कंपनी आहे त्याचं नाव आहे हॅपीस्ट माइंड टेक्नॉलॉजी लिमिटेड, ठीक आहे. IT सेक्टरमधली इमर्जिंग कंपनी आहे. याच्यात फ्युचर ग्रोथ पोटेन्शियल खूप जास्त आहे असं मला वाटते, ठीक आहे. सध्याचं याचं जे प्राईज आहे ते आहे 1150 रुपये, ठीक आहे. आणि काही दिवस झाले हा स्टॉक कंटिन्यू पडतच आहे, ठीक आहे. याच्यात काय मॅनिक्युलेट व्हायला असं काय मला असं थोडंसं वाटत आहे, कारण की मॅनिक्युलेट राहते ते मोठा माणसं आहे ते करत असतात, ठीक आहे. सध्या तुम्ही याच्यात एंट्री घेऊ नका. तुमच्या वॉचलिस्टमध्ये नसेल तर वॉचलिस्टमध्ये या स्टॉकला ॲड करा आणि याच्यावर फक्त नजर ठेवा की स्टॉक कसं काय चालू आहे, ठीक आहे. वॉचलिस्टमध्ये ॲड करा आणि याच्यावर बघा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याचे जे प्रमोटर म्हणजे मॅनेजमेंट आहे ते पण एक्सलंट आहे. कंपनीचं फंडामेंटल पण स्ट्रॉंग आहे आणि लॉंग टर्म विजनचं पोटेन्शियल पी याच्यात मला खूप दिसते, ठीक आहे. म्हणूनच मी या स्टॉकला या व्हिडिओत कन्सिडर केलेला आहे. आता याचं मार्केट कॅप आणि PE रेशो काय आहे ते पण बघून घेऊया. मार्केट कॅप तुम्ही इथं बघू शकता. मार्केट कॅप आहे 16.38 हजार करोड, म्हणजे मिड कॅपमध्ये मोडल्या जाते. आणि त्याच्यानंतर याचा जे PE आहे ते आहे 100.91%, खूपच ओव्हरव्हॅल्यूड आहे. थोडंसं याचा PE खाली येऊ द्यानंतर तुम्ही याला लॉंग टर्मसाठी कन्सिडर करू शकता. आणि डिव्हिडंड यील्ड आहे 0.28%, ठीक आहे. डिव्हिडंड यील्ड जे राहते ते पॅसिव्ह इन्कमसाठी एक राहते, न काय करता आपल्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट होतात कंपनीच्या शेअर प्राईजनुसार एवढे टक्के डिवाईड करून, ठीक आहे. तर डिव्हिडंड यील्ड पण चांगला आहे. आता या कंपनीचा ROE आणि ROCE पण चेक करूया. सगळ्यात आधी याचा जे ROE आहे 39.9%, ठीक आहे, म्हणजे खूप एक्सलंट आहे ROE. आणि ROCE या कंपनीचं काय आहे ते पण बघून घेऊया. ROCE आहे 34.5%, म्हणजे ROE आणि ROCE दोन्ही पण एक्सलंट आहे. तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे ROE आणि ROCE आहे. आणि या कंपनीवर कर्ज किती आहे ते पण बघूया. कंपनीवर डेप्ट म्हणजे कर्ज जे आहे, ठीक आहे, कंपनीवर कर्ज आहे 206 करोड, ठीक आहे, 206 करोड कंपनीवर कर्ज आहे. आणि त्याच्यानुसार याचा डेट टू इक्विटी होती, डेट टू इक्विटी 0.35, ठीक आहे, एकच्या खाली आहे. तर तुम्ही याला कन्सिडर करू शकता. डेप्ट काय कंपनीवर जास्त नाही, 0.35% डेट टू इक्विटी आहे. आणि याच्याकडे प्रमोटरकडे होल्डिंग किती आहे ते बघूया, ठीक आहे. प्रमोटरकडं होल्डिंग किती आहे.
प्रमोटरकडे जे होल्डिंग आहे ते आहे 53.25% आणि एफ आयज आणि डी आयजकडेची होल्डिंग कमी आहे, कारण की एफ आयज आणि डी आयजनं गेल्या क्वार्टरपेक्षा या क्वार्टरमध्ये खूप आपलं जे म्हणजे होल्डिंग आहे ते डिक्रीज केलेली आहे, कारण की त्याने प्रॉफिट बुकिंग केलं वरच्या लेवलला, म्हणून हे जे आहे स्टॉक मॅनिक्युलेट होत आहे. कारण की जे आपल्यासारखे रिटेल इन्व्हेस्टर राहतात ते घाबरून याच्यातून एक्झिट व्हावं, आणि जरा जास्त एक्झिट झाले तर हे त्याच चान्सवर राहतात. हे जे मोठाले इन्व्हेस्टर आहे ते तर मग एंट्री घेतात. ठीक आहे, मग वरही स्टॉक गेला तर डबल येतात, मग तसंच काम चालू राहते. तर तुम्ही याच्याकडे असेल तर होल्ड करा, नसेल तर वॉचलिस्टमध्ये ॲड करा. स्टॉक बघा कसं का चालू आहे, जेव्हा याच्यात तुम्हाला चान्स याच्यात बाय करायचा विचार करू शकता. आता जे चौथा जे स्टॉक आहे त्याला पण आपण इथं बघून घेऊया. तर चौथा जे स्टॉक आहे आपल्या या व्हिडिओमधला त्याचं नाव आहे अल्काइन अमाइन केमिकल लिमिटेड. ठीक आहे, केमिकल सेक्टरमधली इमर्जिंग कंपनी आहे, मिड कॅप कंपनी आहे. तुम्हाला मी थांबून याचा मार्केट कॅप दाखवतोच, पण कंपनी फंडामेंटली एकदम स्ट्रॉंग आहे. लॉंग टर्मसाठी तुम्हाला खूप मल्टीबॅगर रिटर्न देईल असं मला वाटत आहे, कारण की याचं मॅनेजमेंट पण एक्सलंट आहे, कंपनी पण फंडामेंटली व्हेरी स्ट्रॉंग आहे आणि लॉंग टर्म विजन पण याचं एकदम चांगलं आहे. ठीक आहे, तर शुक्रवारी या स्टॉकमध्ये 0.34% मुवमेंट झाला अप ट्रेंडला, पण मुवमेंट एवढा नाही याच्याहून जास्त ही जी कंपनी आहे वर गेलेली आहे. ठीक आहे शुक्रवारी, आणि त्याच्यानुसार याची प्राईस जे बनते ते बनते 3128 रुपये. ठीक आहे, या कंपनीची आत्ताची करंट प्राईस आहे 3128 रुपये. तर तुम्ही पण याला लॉंग टर्मसाठी कन्सिडर करू शकता. सध्या तर इथं मला खूप ओव्हर व्हॅल्यूड वाटत आहे थोडीशी याची प्राईस. म्हणजे हा स्टॉक तुम्हाला जर 3000 किंवा 2900 रुपयाला भेटला तर तुम्ही इथं कॅचअप करायचा विचार करू शकता. आता याची मार्केट कॅप आणि पी ई रेशो काय आहे ते पण इथं बघून घेऊया. तर मार्केट कॅप तुम्ही इथं बघू शकता ते आहे 15.89 हजार करोड. म्हणजे मिड कॅपमध्ये मोडलं जाते, लार्ज कॅपमध्ये जायला वेळ लागणार नाही, कारण की कंपनी कन्सिस्टंट ग्रोथ करत आहे. आणि याचा जे पी ई रेशो आहे ते आहे 51.70%. पी ओव्हर व्हॅल्यूड आहे, थोडीशी कंपनीची व्हॅल्युएशन खाली येऊ द्या, नंतर तुम्ही याला कन्सिडर करू शकता. डिव्हिडंड यील्ड पण चांगला आहे, 0.32% डिव्हिडंड कंपनी देते, पॅसिव्ह इन्कमसाठी चांगली मानली जाते. ठीक आहे, तर आता या कंपनीचा आर ओ ई आणि आर ओ सी काय आहे ते पण बघून घेऊया. फर्स्ट आपण आर ओ ई बघूया. कंपनीचा आर ओ ई जे आहे ते आहे 44.6%. ठीक आहे, आणि आता आर ओ सी ई काय आहे ते सुद्धा बघून घेऊया. आर ओ सी जे आहे त्या कंपनीचं ते आहे 55.8%. म्हणजे आर ओ ई आणि आर ओ सी दोन्ही पण कंपनीचं एक्सलंट आहे. तुम्ही बघू शकता 44.6% आणि 55.8%. किती चांगला आर ओ ई आणि आर ओ सी आहे. मग काहून इन्व्हेस्टमेंट करायची नाही अशा फंडामेंटली स्ट्रॉंग शेअरमध्ये. आणि या कंपनीवर डेप्ट काय आहे ते पण बघूया, म्हणजे कर्ज. कंपनीवर डेप्ट जे आहे ते आहे 35.6 करोड कंपनीवर डेप्ट आहे. आणि त्याच्यानुसार याचा डेप्ट टू इक्विटी बनते, याचा डेप्ट टू इक्विटी आहे ते आहे 0.04%. म्हणजे किती कमी आहे डेप्ट टू इक्विटी, ऑलमोस्ट डेप्ट फ्री याला म्हणता काय हरकत नाही. थोडंसं मध्ये नसले तर जमा याच्या कंपनीवर कर्ज आहे, तर हे पण कंपनी लवकरच कमी करेल असं मला वाटत आहे. आता प्रमोटरकडे किती होल्डिंग आहे, ठीक आहे, प्रमोटरकडे होल्डिंग किती आहे, तर प्रमोटरकडची याची होल्डिंग खूप चांगली आहे. 72.03% प्रमोटरकडे स्टेक आहे. म्हणजे मॅक्झिमम प्रमोटरकडे स्टेक आहे, तुम्ही बघू शकता एकदम चांगली 72% प्रमोटरकडे होल्डिंग आहे. तर हे चांगलं साईन आहे. ठीक आहे, तर हे होतं आपले अल्काइन अमाइन. फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर आहे, आणि तर तुम्ही तुमच्या रिसर्चनुसार याच्यात इन्व्हेस्ट करू शकता. आता या व्हिडिओची शेवटची कंपनी आहे तिला पण बघून घेऊया. तर आपली जी शेवटची कंपनी आहे तिचं नाव ॲस्ट्रल लिमिटेड, पाईप सेक्टरमधली लीडर आहे. आणि शुक्रवारची हे स्टॉक आहे 0.011% डाऊन दाखवलेला आहे, पण नाही, हा स्टॉक पॉझिटिव्हमध्ये न क्लोजिंग गेलेली आहे. कारण की तुम्ही इथंच लावा. ठीक आहे, स्टॉक कितीवर ओपन झाला शुक्रवारी 1171, आणि याचा करंट प्राईस काय आहे तुम्ही इथं बघू शकता 1184. 1171वरून काय कमी काय 1184 थोडी राहणार आहे. तर एक काय ग्लिच काहीतरी आहे वाटते गुगलचं, चालूच राहते असं. पण पॉझिटिव्हमध्ये शुक्रवारी या स्टॉकने क्लोजिंग गेलेली आहे. ठीक आहे, आणि हे स्टॉक आत्ता तुम्हाला 2184 रुपयाला भेटत आहे. ठीक आहे, या लेवलला पण मला अट्रॅक्टिव्ह वाटत आहे. थोडंसं बाय ऑन डिपची स्ट्रॅटर्जी अप्लाय करून तुम्ही या स्टॉकमध्ये लॉंग टर्मसाठी जे क्वांटिटी आहे ते एक्युमुलेट करत जा. आणि याची आता मार्केट कॅप आणि याचा डिव्हिडंड यील्ड आणि पी ई रेशो पण चेक करूया. ठीक आहे, मार्केट कॅप तुम्ही बघू शकता ते आहे 43
88,000 करोड म्हणजे मिड कॅपमध्ये मोडली जाते, लार्ज कॅपमध्ये जायला वेळ लागणार नाही, कारण की कंपनी लीडर आहे आणि कन्सिडर कंपाऊंडर सुद्धा आहे. आणि याचा पी रेशो आहे ते आहे 85.52%. थोडंसं ओव्हरव्हॅल्यूड वाटते, पण तुम्ही याला नजरअंदाज करू शकतो लॉंग टर्मचा विचार असेल तर. आणि डिव्हिडंड यील्ड आहे 0.10%. डिव्हिडंड तेवढं काय खास देत नाही, पण बरं आहे डिव्हिडंड. ठीक आहे, आपल्याला कुठं काय काम करायला हवी कंपनी फुकट आपल्याला कंपनीकडून भेटते प्रॉफिटचा एक हिस्सा. ठीक आहे. आणि या कंपनीचा ROE काय आहे ते पण बघून घेऊया. कंपनीचा ROE, कंपनीचा या ROE आहे ते आहे 23.6%. म्हणजे ROE खूप एक्सलंट आहे. आणि ROCE कंपनीचा काय आहे ते आहे 29.5%. म्हणजे ROE आणि ROC दोन्ही पण एक्सलंट आहेत. त्यात फंडामेंटली व्हेरी स्ट्रॉंग दिसत आहे कंपनी, पण हायच फंडामेंटली. आणि या कंपनीवर डेप्ट म्हणजे कर्ज किती आहे ते पण चेक करून घेऊया. कंपनीवर जे डेप्ट आहे ते आहे 93.4 करोड. ठीक आहे. आणि त्याच्यानुसार याचा डेप्ट टू इक्विटी निघून येते. याचा जे डेप्ट टू इक्विटी आहे ते आहे 0.04%. म्हणजे याच्यावर सुद्धा 0.04% डेप्ट टू इक्विटी रेशो याचा निघून येते. नसल्या तर जमा आहे कर्ज, पण कंपनी याला लवकरच नील करेल. आणि आता याची प्रमोटरकडे होल्डिंग किती आहे ते पण बघून घेऊया. प्रमोटरकडे याचा जे स्टेक आहे ते आहे 55.73%. ठीक आहे. प्रमोटरकडे बी होल्डिंग चांगली आहे. FISकडे बी याची होल्डिंग चांगली आहे. DISकडे बी होल्डिंग चांगली आहे. तर ते तिघाची होल्डिंग चांगली आहे, तर काहून नका इन्व्हेस्ट करा. हे जे दोन इन्व्हेस्टर राहतात हे क्वालिफाईड इन्व्हेस्टर राहतात. ठीक आहे. आणि प्रमोटर म्हणजे कंपनी चालवणार आहे. प्रमोटरकडे जास्त स्टेक आहे, म्हणजे त्याला माहितीच आहे आपली जी कंपनी आहे फ्युचरमध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ होत आहे, म्हणून ते आपल्याकडे जास्त स्टेक ठेवत असतात. आणि कंपनी मला हे आवडते सुद्धा. ठीक आहे. पाईप सेक्टरमधली लीडर आहे कंपनी. हे पाईपमधली लीडर आहे काही वर्षापासून. आणि जर तुम्ही याच्यात 10 वर्षाआधी 1 लाख जर याच्यात इन्व्हेस्ट केली असेल, किती गुणा तुमच्या पैशाला कंपाऊंड केला असेल तुम्ही विचार पण करू शकणार ना. तुम्ही याचा 10 वर्षाचा CAGR बघू शकता. तुम्ही screener.in नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावर जाऊन या कंपनीची डिटेल माहितीसुद्धा बघू शकता. तर कसा वाटला व्हिडिओला लाईक करून सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. हसत राहा, खेळत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.